असोबा महाराज की, धनकोबा महाराज की, गणपती बाप्पा. नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही चाललो आहोत ट्रिपवर. बरेच मित्र येणार होते पण आता काय बोलायचं, खूप साऱ्या प्रयत्नानंतर पण आम्ही खूप ट्राय केलं त्यांना घेण्याचं, पण काही पूर्ण झालं नाही. जेवढे आले त्यांच्या सोबतच आता आम्ही चाललोय. कुठे जाईल तिथे जाईल, फिक्स नाही कुठे जायला आमचा, बघून बघू आता. चला. हा आमच्या गावाच्या सुरुवातीलाच लागणारा देव आहे आमचा धनकोबा महाराज. आणि आता आम्ही आमच्या गावाच्या स्टार्टिंगलाच आहे, पूल आहे तिथे. आणि हे इकडे बघू शकता, इकडे सिद्धगड सगळं दिसत नाहीये, पण तो पावसाचं थोडं वातावरण त्याच्यामुळे. पण सिद्धगड आहे आमचा, बघूयात. चला. तू काय आम्ही मेसेज टाकला एकदम काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातलया साज, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरीची चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ. सोबत सागलाय ना बाबा, काय व्ह्यू आहे बाबा 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 बाबा, खतरनाक. भेंडी कशासाठी झाला पाहिजे तू इकडे तिकडे, एवढा भारी व्ह्यू, एवढा भारी व्ह्यू, भारी एवढा भारी व्ह्यू आपल्याकडेच आहे भाई. आपल्याकडची एवढी भारी ब्युटी सोडून आपण जातो कशासाठी, हा एवढं लांब. वार आहे त्याच्यामुळे आवाज कदाचित येत नसेल, तुम्हाला सांगतो मी. एक नंबर वातावरण. बॅक साईडला बघा ना, की फोटोशूट करतो आता आम्ही. आता आम्ही आलोत आमच्याच गावाच्या बाजूला असणारं एक ठिकाण कोपिवली, आणि कोपिवलीच्या इथे आता आम्ही आलो. माळशेज आणि माळशेजवरून ऑफ टू शिर्डी. पण आता थोड्या बस का फोटोशूट काढू ना. नजारा देखो दोस्तो, नजारा काय जबरदस्त बघा. ही आमची गाडी. आता चाललोय आम्ही ऑफ टू शिर्डी. पहिले जाऊ मालशेजला, मगाशी पण बोललो तुम्हाला, पण आता जाऊ आम्ही शिर्डीला. एक्स्ट्रीमली प्लॅन आहे शिर्डीला जायचा, बघू आता थोड्या वेळात. अरे वारा एवढ्या गावात जाणार नाही बाई. चिकन्या चिकन्या पूल नको गेला जाय. आता आम्ही थांबलोय सुरुचे वडापावच्या इथं. कुठे आहेत माहिती आहे का आता, कुठे आहेत आम्ही दसईला ना, दसईला थांबलोय. वडापाव खातोय, वडापाव खाऊन लगेच निघतोय माळशेज. आता माळशेजलाच भेटू आता. परी यावे आयुष्यान हे भिजावे, सुख पावसा परी यावे आयुष्यान हे भिजावे. स्पर्शून आसवाना ह्या मातीत ओल्या रुजावे. जरी दाटले आभाळ हे तरी नवा रंग हो. घन आज बरसे मनावर हो, घन आज बरसे अनावर हो. चाहुल कुणाची त्यावर हो, घन आज बरसे अनावर
अनावर हो सुख पावसा परी यावे आयुष्यान हे भिजावे स्पर्शून आसवाना ह्या मातीत ओल्या रुजावे जरी दाटले आभाळ हे तरी नवा रंग हो घन आज बरसे मनावर हो घन आज नाही ना दिसणार फोटो नाही ना आम्ही चांगले तुका बघा तुका सध्या आम्ही धुक्यामध्ये ना आता मी मालशेज घाटामध्ये प्रॉपरली घाटामध्ये येत आणि खूपच दुःख आहे. नक्कीच धुका खूपच आहे ऍक्च्युली हा धुका जर नसता ना तर काय जबरदस्त व्ह्यू मिळाला असता फोटो सेशन पण झालं असतं तेवढं. नक्कीच मुरबाड मध्ये राहण्याचा खरं तर अभिमान वाटतो मित्रांनो मला कारण तर एवढा भारी निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे माझे ज्ञान आमच्या हद्दीमध्ये आणि खूपच आपलातून एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. आता मी चाललोय बघूयात पुढचा सेक्शन पण तुम्हाला बघायला भेटेल भारी भेटेल एक नंबर व्ह्यू नक्कीच तुम्ही व्हिजिट देऊ शकता इकडे आम्हाला. ही भूल सावळी पडे ही भूल सावळी पडे झिरपले धुके हिरव्या रानावर हो घन आज बरसे मनावर हो घन आज बरसे अनावर हो साहुल कुणाची त्यावर हो घन आज बरसे अनावर हो आई शपथ काय धुका आहे फॉर्च्युनर धुका बघा धुका बापरे व्हिडिओ चालू आहे धुका बघ ना कोणा वाटर काय आहे भाई. आता आम्ही पोहोचलोय मालशेज मध्ये जस्ट प्रॉपर एकदम प्लेस मालशेजला पेस मालशेजच्या ठिकाणीच पोहोचलोय आणि खरं तर थोडाच वेळ झाला आम्ही पोहोचलोय पण मित्रांनो हा धुका जो दिसतोय ना हा धुका जर नसता ना इथे तर अतिशय तुम्हाला सांगतो निसर्गरम्य वातावरण आहे आणि जणू काही स्वर्गातच पोहोचले. स्वर्ग कोणी बघितलंय माहित नाही पण स्वर्गातली फिलिंग इथं 100% भेटेल म्हणून मला अभिमान आहे. प्रत्येक वेळी मी सांगतो माझा मुरबाड आहे भाई माझ्या मुरबाडमध्ये हा माळशेज घाट आहे ना त्या माळशेज घाटामुळे खूपच अभिमान वाटतो मला की हा माळशेज घाट आमच्या मुरबाडमध्ये. सचिन तू काय बोलशील. काय बोलू खूपच सुंदर दिसतो. बॅक साईडला बघा ना जरा घाबरा ना घाबरा 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 घाबरा. अनफॉर्च्युनेटली तुम्हाला दाखवू शकत नाही मित्रांनो व्ह्यू पण हा जर व्ह्यू तुम्ही बघितला ना व्हिडिओ कर ना माझी मस्त चालेल चालेल ना ब्लॉगिंग चालू आहे ना वा ब्लॉगिंग नंतर कसं दिसतं मित्रांनो तुम्हाला सांगू आता मी युट्यूबवरून व्हिडिओ टाकतो आता तुम्ही बघा या पुढच्या व्हिडिओमध्ये कसा आहे मालशेज आणि इथला व्ह्यू कसा आहे. आता सध्या अनफॉर्च्युनेटली धुका जास्त आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही पण एकच नंबर व्ह्यू आहे मित्रांनो बघा घ्या मजा घ्या मजा घ्या मजा घ्या. हे सोनू तुझ्यावर प्रेम झाला लपून लपून मला एक भेटाय हे बोरीला पोर पिकलाय. मित्रांनो अजून पुढचा व्हिडिओ दाखवतो मी मोडाया मग येऊ भानावर हो घन आज बरसे मनावर हो घन आज बरसे अनावर हो चाहुल सुखाची त्यावर हो घन आज बरसे अनावर हो
झालेलं आहे, वातावरण झालेलं आहे. बघा view, बघा 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 बघा. बघा मित्रांनो वातावरण कसं झालंय, एकदम हळूहळू वातावरण क्लिअर होत झालंय. थांबलो थोडा पण एक नंबर फायदा झाला. आणि बघा बॅक साईड भारी ना. कंटिन्यूस फोटोशूट चालू आहे बघा, कंटिन्यू. कागदाची कवितांजशी भावी तशी तू हलके बोलना. आभाळ खाली सुके पावलां खाली धुके, आभाळ खाली सुके पावलां खाली धुके, सुख हे नवे सलगी करे का सांगना. ओल्या सांजवेळी उन्हे सावली सबी लगावी तशी तू जवळी ये जरा. निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना. झिरमिर पाऊस धारा, भिर करी मदनाचा वारा. ये ना सजना ये ना, निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना. झिरमिर पाऊस धारा, भिर करी मदनाचा वारा. ये ना सजना ये ना, निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना. बिजली पाने वेली आसमंत हा, अंगी फुलनी आला रे वसंत हा. बिजली पाने वेली आसमंत हा, अंगी फुलनी आला रे वसंत हा. प्रीत जली हिजनी तू ये ना, अलगद मजर दयासी ये ना, ये ना सजना ये ना, निशाणा. भेंडी आपण शेवटी पोहोचलोय ओझरला. काय जबरदस्त वातावरण आहे रे. हे वातावरण बघ किती भारी. फायनली आम्ही पोहोचलोय ओझरला मित्रांनो. मालशेज घाटातून निघालो म्हणजे ओझर करणंच आहे भागच आहे. त्याच्यामुळे आता मी नक्कीच अनिवार्यच आहे. आणि ओझरला आम्ही फायनली पोहोचलोय. नंतर काय वाटतंय, फायनली आपण पोहोचलोय ओझरला. पहिला स्पॉट आमचा आफ्टर मालशेज घाट. आणि मालशेज घाटानंतर पहिल्यांदा तुम्ही पोहोचलोय ओझरला. तुम्ही बघू शकता, उतरतो मी. वातावरण बघा, वातावरण बघा. किंग 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 एवढा पाऊस आहे मुंबईमध्ये. आणि मित्रांनो इथे बघा कसं वातावरण, किती ऊन आहे. हा एवढा ऊन. शूज काढून ठेवलं असं आहे का? ठीक आहे, शूज काढून ठेवतो मी. एवढा ऊन आहे मित्रांनो. ओझरच्या ठिकाणी जर तुम्ही आलात ना तर गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि खूप प्रसिद्ध जगप्रसिद्ध मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये अष्टविनायकांपैकी एक मंदिर आहे. इथला परिसर तर खूपच छान. परिसर बघू शकता तुम्ही. वेगळं एक्सप्लेन करायची गरज तर नाहीये, पण खूपच भारी परिसर आहे. आणि आता जस्ट आम्ही आगमन केलंय. मी एक इन्स्ट्रक्शन देईन तुम्हाला. जर गणपतीचं मंदिर आहे तिथे जर तुम्ही आतमध्ये जात असाल तर ऑब्व्हियसली तुम्ही जाणारच समजा इथे आल्यानंतर. पण गेल्यानंतर ना तुम्ही ते शूज जे आहेत ना ते तिथे काढून ठेवू शकता. आणि नक्कीच मी नामदेवचं देखील आभार मानेन. मी ब्लॉगिंग करण्यासाठी एक बोया माईक घेणार होतो, पण आता नाही, आता फोनच्याच मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करते. आणि बॅक साईडला व्ह्यू बघू शकता, काय भारी व्ह्यू आहे.
आणि ही आमची गाडी. या गाडीमध्ये आलोय. गाडी स्वतः मालक अर्जुन डोंगरे याची आहे आणि खूप सारे प्लॅन होते. खूप सारे मित्र आम्ही येणार होते. वेगळी गाडी करणार होतो. इर्टिगा आणि ही गाडी 2 गाड्या होत्या आमच्या. बट काही कारणास्तव कटकट यार. बघ याच्या क्रॉस असते गाडी येणार असते ना. टर्न घेतला गाडी सर. तर काय कुठला विषय होता. आम्ही जाणार होतो. भरपूर जण येणार होतो. पण काही मित्र हागले आमचे. मग ते आम्हाला काही सारवता आले नाही. आपली गाडीतच ठेवणार आहे. काही मित्र आमचे आले नाही. बघा हा व्ह्यू. मुंबईमध्ये किती पाऊस आहे आणि इथे आम्ही पोचलोय जस्ट ओझरला. आणि इथे एवढा ऊन आहे की काय विचारू नका. माझे मंडळी पुढे गेलेत. पुढे मंदिर आहे देवाचा बाप्पाचा. ते मंदिरात आम्ही एक्सप्लोर करू. बघूयात. देवाच्या पाया पडायला जातोय. तुम्ही बघू शकता मी शूज घातले नाही. शूज काढले कारण तर तिकडे जाऊन पण शूज काढावं लागतात. आणि ते बघा असे करू शकतात. हे काही असेच खरेदीसाठी दुकानं सुद्धा आहेत. आणि हा बघा गणपती बाप्पाचं मंदिर श्री विघ्नहर्ता. आणि ही आहे एंट्रन्स. एंट्रन्समध्ये तुम्ही बघू शकता. घ्या ना तुम्ही चौघ राहा ना. हा बघा रानामध्ये बघू शकता. हा आहे एंट्रन्स गणपती बाप्पाचं. आणि मित्रांनो काय जबरदस्त माहोलच चेंज झाला डायरेक्ट. आणि भारी वाटतंय बघायला गेलं तर. शांत वातावरण. खूपच शांत वातावरण. शांत वातावरणामध्ये आम्ही चाललोय. हे देवाचं मंदिर आणि हे देवाचं एंट्रन्स. मला ते वाटतं कदाचित तिथे व्हिडिओ अलाउड नसेल पण मी लांबूनच व्हिडिओ करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ॐ गणपतये नमो नमः. श्रीसिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपति बाप्पा मोरया. ॐ गणपतये नमो नमः. श्रीसिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपति बाप्पा मोरया. ॐ गणपतये नमः. चष्म्याची खरेदी केली आम्ही. चष्म्याची बघू शकता कशी. चष्मा आणला आहे. 1000चा घेतला. जस्ट 1000चा. ओरिजिनल रेबन कंपनीचा आहे. आणि रेबन कंपनीमधून तुम्हाला वाटेल का हा रस्त्यावर घेतला आणि रेबन कंपनीच्या बाता करतो. पण ओरिजिनल रेबन कंपनीचं आहे. ते ब्लॅकमध्ये भेटतो म्हणून जरा घेतला. अरिजीत सिंग आला अभी. यारा तेरी कहानी में हो जिक्र मेरा, कहीं तेरी खामोशी में हो फिक्र मेरा, रुख तेरा जिधर का हो उधर मेरा, तेरी बाहों तलक ही है ये सफर मेरा। ओ माही 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 ओ माही, मेरी वफा पे हक हुआ तेरा। ओ माही माही रे आता खाऊ काढले. आता म्हणजे काहीतरी मागून चांगलं. तो मैं कयामत तक हुआ तेरा, तो मैं कयामत
हंसते वो बेगाने, झूठे वो अफसाने, तू न हो जिनमें। ओ थोड़ी उम्र है, प्यार ज्यादा मेरा, कैसे बताइए। चिकनी चिकनी तो गोरी रंगन गोरी गोरी, चिकनी चिकनी तो रंगन गोरी गोरी, या बसायच्या नाक्यावरी भेट मला रविवारी, या बसायच्या नाक्यावरी भेट मला रविवारी। ओ माही ओ माही ओ माही ओ माही ओ माही ओ माही, लो मैं कयामत तक हुआ तेरा। ओ माही माही वे ओ माही 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 ओ माही, मेरी वफा पे हक हुआ तेरा। लो मैं कयामत तक हुआ तेरा। पोहोचलोय आम्ही जस्ट नाव शनी शिंगणापूर आणि आम्हाला इथे बलजबरी हात पाय धुवायला लावलेले आहेत। आमचा पहिला खेळाडू आम्ही गाडी लावली इथे, ही बघा इथं गाडी लावली आम्ही। आणि मला तर वाटतं एका गाडीच्या मग फ्री पार्किंग असून पण 10-12 जण बाई, काहीतरी मॅटर आहे। नाही ना, हा अर्धा किलोमीटर पुढे जास्त। काय बोलू आता मित्रांनो, स्कॅम कळला का तुम्हाला काय सीन झाला इथे? आम्ही आलो जस्ट इथे आणि एंट्री केली आणि एंट्री करण्याच्या अगोदर मित्र बोलले 8-9 किलोमीटर अगोदरच एक माणूस आम्हाला बोलला, एकाने तिकीट दिले पार्किंगचं आणि आमचं नाव विचारलं आणि अगोदरच त्यांचं फिक्स आहे की कोणाला काय करायचं काय नाही करायचं। अगोदर गाड्या येतील आणि गाड्या बोलतील की इथे फ्री पार्किंग आहे आणि साहित्य घ्यायला लावतील दुकानदारांचं। हे असं स्कॅम आहे इथे। बरेच दिवसातून आलं मित्रांनो, मला तरी वाटतं मी अगदी 2री-3रीला असेल तेव्हा आलो असेल इथे। आणि आता म्हटलं नाही, हां 100 रुपये पार्किंग पण फ्री बोलतोय ना, पार्किंग 50 रुपये। मग आम्ही हेडेत काय ताड घ्याला ना, प्लस बोलतो ताड घ्या ना भाऊ, ताड घ्या ना तुम्ही। काय कळलंच नाही त्याचा काय विषय। हे लेफ्टचं नाही झालं ना मित्रांनो, बघा इथं 20 रुपये 2 मिनिटं फक्त चाललो, नाही 2 मिनिटं पण नाही चाललो आणि इथे 20 रुपये पार्किंग आहे बघा। तिकडे 50 रुपये, हे 50 रुपये आहे का ते पावती ओपन? काय स्कॅम आहे भेंडी इथे, जबरदस्त स्कॅम आहे। तीर्थस्थळ करतात, देवाचा ठिकाण करतात नाही अशी लोकल माणसं इथे हे करतात ते सगळ्यांना। बघा आता सध्या आम्ही एंट्री करतोय टू टेम्पल, देवाच्या ठिकाणची। बघला कसा स्कॅमसाठी, काय बोलशील त्यानंतर? लांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्। आता आम्ही मंदिरामध्ये एंट्री करतोय। नीलाञ्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं
तं नमामि शनैश्चरम् नीलाञ्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्वरम् नीलाञ्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम् नीलाञ्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्वरम् देवाच्या ठिकाणी फोटो काढायचा नाही तरी बघू आता. नीलाञ्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं बघा बघण्यासारखं इथे थोडा रिलॅक्स पॉइंट आहे. देवाचं दर्शन घेतल्यानंतर इथे थोडं थांबू शकता तुम्ही. मंदिराच्या बाहेर अगदी जवळच म्हणजे इथे बघण्यासारखं आहे आणि एक रिलॅक्स पॉइंट आहे. इथे भरपूर लोक थांबतात आणि ते असणाऱ्या नैसर्गिक सौंदर्याचं, नैसर्गिक नाही म्हणता येईल, आर्टिफिशियलच केलं आहे सगळं, म्हणजे नंतरचं आहे, बट खूप चांगलं केलं आहे. बघा ना, हे बघा किती बघा, बापरे एवढं भारी. आणि बॅकग्राऊंड तर तुम्ही बघू शकता, काय जबरदस्त वाटतं. तर अशाच इथे आय थिंक देवांच्या मूर्ती आहेत. बघा फोटो काढून वाईट लागलेले. नक्कीच. आता इथे हा फोटोशूट पॉइंट आहे. ही एकदाच काय आला नाही काढते फोटो. बस आता भाई 100 किलोमीटर भाई आलो. हा, देवाच्या दर्शनाला कसा वाटला दर्शन? मस्त, खूप सुंदर, बरं वाटलं, प्रसन्न वाटलं एकदम. हा ना, खूपच छान. आता डायरेक्टली थांबायला शिर्डीमध्ये जाऊ. नक्कीच. मेरे बाबा बुला रहे. बाबा का बुलावा आहे, बाबा का बुलावा आहे. 100%. आणि आता आम्ही जाऊ सरळ शिर्डीला. मित्रांनो, आता डायरेक्ट शिर्डीलाच भेटू. थकलोय, थोडंसं एनर्जी डाऊन आहे. बघू आता डायरेक्ट शिर्डी. कोणी कोण झाडा बाहेर क्या बात है.
गावरूप ते सावळे विठ्ठला, गावरूप ते सावळे. जड झाले लोचन एकदा दर्शन, जड झाले लोचन एकदा दर्शन. रमावरा पांडुरंगा रे विठ्ठला, रमावरा पांडुरंगा रे. ऋण तुझे विठ्ठला सांग कैसे फेडू, काया ही मलिन माझी चरणाशी अंतरू. फायनली मित्रांनो, ट्रॅफिक मुळे आम्ही थांबलोय चहा प्यायला. बघा ट्रॅफिक ही आणि चहाचा आनंद घेताना संध्याकाळच्या पाराला. नामदेव, गुळाचा चहा प्यायला आम्ही थांबलोय फायनली संध्याकाळच्या पाराला. गुळाचा चहा पेतोय आणि थोड्या वेळातच आम्ही निघू डायरेक्ट शिर्डी इथून फक्त 40 किलोमीटर बाकी आहे. 40 किलोमीटर नंतरचा प्रवास करून आम्ही फायनली पोहोचू शिर्डीला. आणि शिर्डीला पोहोचल्यानंतर तुम्हाला दाखवतो. दादा नाही, मराठी नाही तो. गाडी झाली थोडी गरम. आमचा ड्रायव्हर पहिला आला टेन्शन, थोडं गाडीला थोडासा गार होत ठेवले. थंड पाणी टाकतोय बघ. वायपर्स आहे का? सच्या तो वर्ग तुला बोलवतो, नंबर मागतो तुला. पप्पी नाही सांग ना, तुला बोलवतो ना. चहा दिला बाबा, आभार मानतो. आजूबाई नमस्कार. काय ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक आहे तरी काय. अरे जाऊन दिले ना आम्हाला शिर्डीला. मारला मारी नाही बाईचं. आता प्रयत्न बघ कसं चाललं. बाईला टेन्शन आला. आता आम्ही इथे थांबलो होता गुळाचा गायवासरू ना पायपसरू. हे बाई या पोराला आम्ही चाय दिला. या पोराकडे बघून आम्हाला खूप दया आली. दया क्षमा शांती. बघतो भाई कसा एकदम डेंजर ना बाई, किंग नादच ना बाई. काय करशील माणूस. अरे काला सांगला कुणी एवढा. हा गाडीचं डोलं पुसायला लागला नाही. गाडीचं तर कसं रात्र होईल ना, थोडी रात्रमुळं जरासा लाईटची गरज लागेल. त्याच्यामुळं बाई जरा मेहनत घेतोय, चांगली गोष्ट आहे. ट्रॅफिक बघा ना तुम्ही, ट्रॅफिक हे काय कसा ट्रॅफिकमधून सुटतो आणि डायरेक्ट जातो शिर्डीला. विषयलोच मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. CNG शोधत होतो, CNG शोधून फायनली एक CNG पंप मिळाला. आणि नशीब असं की इथे चालू पण आहे आणि कुत्रा पण नव्हता इथं. बघा ना, आमचाच नंबर पाहायला लागला. आल्या डायरेक्ट CNG. म्हणजे किती वेळ वाचला तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही, एवढा वेळ वाचला. आता तुम्ही कुठे पण जाल CNG पंपावर गर्दी असतेच असते. पण घाटावर तर बघितलं, मागच्या वेळेस पण आम्ही CNG तिथं भरला आता थोड्या वेळेला, म्हणजे दुपारी. तिथे पण काही गर्दी एवढी नव्हती. पण आत्ताच बघा ना किती CNG शोधली. आणि फायनली आम्ही आलो आणि CNG मिळाली. तर CNG भरतोय आणि जातोय शिर्डी गो. चला. सर्वांनी मागच्या मंडपाच्या जेवणाची व्यवस्था केली. लवकरात मागच्या मंडपात जावे. कटी धावते आई नवसाला पावते, आई नवसाला पावते, माझी हाकेला माझी जरी मरी पावते, माझ्या गोळ्याच्या हाकेला आई जरी मरी पावते. मिळवला मान कोंबऱ्याचा दिन स्वप्नील पिळवला, माझे जरी मरी आईचे देवीच्या गावाला, माझे
माझ्या जरी मरी आईचे प्रति साई गावाला साई गावाला माझ्या शोभा देवाचे चांगले झालेला असतो आपण. पंचायत समिती मुरबाड अध्यक्ष शाळके आमचा सरा एक वीरा आमचा सरा लागताय ग देवाचे कारल्याचे डोंगरा सारा लागताय ग देवाचे कारल्याचे डोंगरा देवाचे कारल्याचे डोंगरा सारा लागलाय ग देवाचे कारल्याचे डोंगरा विरामचा सरा एक विराग आमचा सरा गया मायेचा राग गोड सरा लागलाय ग देवाचे कारल्याचे डोंगरा नोड सरा लागलाय ग देवाचे कारल्याचे डोंगरा जेवणाची मागच्या मागवत केली आहे. गाडी चालक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण बाबा डायवार हे मंडपात आलेले आहेत. सागरी दर्यावरी आणि समुद्राला वरी शिरवरी दरी शिरवरी दरी शिरवरी दरी वादळी वारा पावसाच्या धारा वादळी वारा पावसाच्या धारा हवा तुझा निवारा गोड सरा लागलाय ग देवाचे कारल्याचे डोंगरा गोड सरा लागलाय ग देवाचे कारल्याचे डोंगरा इथं संकट उभी तुराय इथं संकट उभी तुराय माझा तुझ्यावर भरोसा माझा तुझ्यावर भरोसा. स्वच्छता शेळक्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी लवकरात लवकर मागच्या मंडपात भांडी घासण्यासाठी जावे. तर मित्रांनो आता थांबलोय आम्ही हॉटेल समाधान इथे थांबलोय आता रात्रीचं जेवण करण्यासाठी. आणि यांचं चाललंय काय मागवायचं काय नाही मागवायचं हॉटेलच्या बाजूला. आणि इथून शिर्डी 2 किलोमीटर बाकी होतं. 2 किलोमीटरवरच बाकी शिर्डी आहे. आणि आता आम्ही अगोदर जेवू नंतर मग रूम बघू आराम करू आणि मग देवाचं दर्शन केलं जाऊ थोड्या वेळा. त्याच्यामुळे थोडंफार चाललंय इथं बघूयात आता भेटूयात जेवताना. हे काका भेटले आम्हाला आणि काकांनी खूप चांगली माहिती दिली. काकांचं म्हणणं आहे की हे जे झाड दिसते समोर या झाडाची आता जी फुलं दिसत आहेत ती सकाळी दिसत नाही. तर काकांचं नक्कीच अनुभव जास्त आहे कारण तर काका इथे थांबतात आणि खूप सारं महत्त्वाचं काम इथे करतात. या हॉटेल समाधानचे काका कधीपासून आहेत तुम्ही इथे? 12 वर्ष झाली. तब्बल 12 वर्ष मित्रांनो तुम्ही बघू शकता. काका प्रामाणिकपणे काम करतात आणि हॉटेल समाधानवर कुठेतरी 12 वर्ष त्यांनी हे केलं. तर काका काय बोलाल कसं आहे हॉटेल वगैरे कसं हॉटेलविषयी थोडी माहिती द्या ना. चांगलं चालते सगळं चालतंय ना तुमच्याकडून काय डिस्काउंट मिळेल नाही? हॉटेल शिर्डीपासून कसं काय किती किलोमीटर लांब? 5 किलोमीटर लांब आहे का? आणि गर्दी वगैरे कशी असते? असं सर हां ना संध्याकाळी फक्त दिवसभर काय राहिलं दिवसभर संध्याकाळची गर्दी असते. असं स्पेशली नॉनव्हेज खाण्यासाठी थांबतात का इथे? असं आहे का? तिकडे नॉनव्हेज भेटत नाही का कसं काय? भेटतं ना पण इथे थोडंफार चांगलं असेल म्हणून थांबतात लोक असं आहे. तर मित्रांनो चांगलं वाटलं काकांना भेटून खूपच बरं वाटतंय. धन्यवाद काका खूप सारी चांगली माहिती त्याबद्दल. मित्रांनो आता फायनल आम्ही पोचलोय आमच्या रूम मध्ये. हा बघा हा 2 बेडचा रूम घेतलाय आम्ही मित्रांनो. अर्जुन काय बोलशील भाऊ 2 बेडचा रूम आपल्याला भेटला? मी आता काही म्हणणार नाही. आय वॉज व्हेरी हंग्री. यस आय वॉज व्हेरी हंग्री. ओके
आमचे तुला मी नग्न अवस्थेत पाहिला मित्रा. ऋतिक रोशन सारखी बॉडी सारखी बॉडी नक्कीच बघा तुम्ही. गावठी ऋतिक रोशन. वाडीवाला कोणाच्या खाण्यातून भिजलेला ऋतिक रोशन येतो. 2 बेडचा रूम आहे मित्रांनो. कितीतरी 400 रुपये फक्त. टीव्ही लाव. ओके थँक्यू. वा 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 हे काय बघतोय कलमध्ये आपण कशाला खाल्ली. एक नंबर. सलमान खान वाटतो. बिंग सलमान खान जात नव्हता म्हणा. कडक ना सलमान खान ना. चेस पण नका दिसत चेस. काय 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 तुला काय पाहिजे. येतोय येतोय. टाळे देतो. नाईट आऊट चालत चाललोय आता आम्ही. हे कुठं चालत चाललोय आपण. मार्केटमध्ये चालत चाललोय. आड्या मला वाजलं किती माहिती 11 वाजता चाललोय आम्ही. आईस्क्रीम खायला. ठीक आहे सर आईस्क्रीम खाऊ काय विषय नाही. आईस्क्रीम खायचा प्लॅन केलाय घरी पण सीन काय झाला माहिती का मित्रांनो. चप्पल नाही घातली बघायची का. हे बघा हनुमानी पाय नाही साईबाबाचं दर्शन घेणार आहे. तर साईबाबाचं दर्शनच घेतो. बघा थोडा पुढे जाऊया. आणि आम्ही जेवून जरा चालून बघतोय किती लांब आहे साईबाबाचं शिर्डीमध्ये. आता आम्ही आलोय आणि रूमवरून आता जेवण वगैरे करून आता चाललोय आम्ही चालत. हा पान खाला थांबले तारंगण पान सेंटर मध्ये. एक नखर रे यांचं. एक नखर रे यांचं. एक नखर पान बिन कुठे जेवलो. एवढा इच्छा आहे का बाबा. जाणार नाही बाबा तुम्ही माहिती आहे. काय पाहिजे. आणि शक्तीच येतो ना कार्या. ही शक्तीच येतो. 30,000 घेतले 9 रुपये नाही. नको नाही यायला कशाला मजा. मित्रांनो सीन काय जबरदस्त झालाय बघा ना. ऐक ना नंतर काढून जाता ना बाई. मोबाईल 2 मिनिटं काय अर्धा तास घे बाई. फोटो घे ना. दोघांचा मोबाईल भारी त्याला नाही का ना वाईट वाटत. हे काढ ना. हे अर्जुन काढ ना. हे पोहोचतोय का गाडी बघा. हो ना भारी वाटतो रे एरिया. अभि एक नंबर एरिया वाटतो ना. गोव्यावर काही एरिया ना लिटरली काय बोलू. एकच नंबर वाटतो. कारण परवडणार नाही. कॉस्टली आहे ते. कॉस्टली असणार पण मजा येईल मित्र. मंदिराच्या एंट्रन्सला आम्ही आता आलो आहोत. मंदिराची एंट्री साईबाबाच्या मंदिराची एंट्री कुठे असते ना. इथे असते समोर बघा माझ्या. हे बघा लाडू काउंटरकडे जाण्याचा मार्ग. गेट नंबर 6, 7, 8, 9. आई शप्पथ एवढा गुलगुलीत. नाही एक नंबर मूर्ती. हा वाईटच कसं पाहिजे बघ जरा. मित्रांनो आता आम्ही आलो होतो एका शॉपमध्ये आणि शॉपमध्ये आम्ही बरंच काही मूर्त्या बघितल्या आणि साईबाबाची मूर्ती तिकडे जाऊन बघ. तिकडे हा रे तरी माझ्याकडे बघतच साईबाबा. हा हे बघ 3D डायरेक्ट 3D
साईबाबाचे मंदिर आणि या मंदिरामध्ये मंदिराचा परिसर आहे ॲक्च्युली हा आणि या परिसरामध्येच काही दुकानं आहेत. सध्याची वेळ खूप झाली मित्रांनो, 12 वाजून गेले त्याच्यामुळे जरा हे होतंय बंद होते आणि म्हणून इथे तुम्हाला गर्दी दिसत नाही पण आहेत 1-2 दुकानं ओपन आहेत त्याच्यामुळे जरा आम्ही बघतो ट्राय करतो. अरे टाइमपास चालू आहे. मी विचार करतोय काय घेऊ काय घेऊ असं वाटतं. मित्रांनो ही अँबॅसेडर आहे. 150 टाकली तर नवीन अँबॅसेडर. 100% येईल ना. मित्रांनो मार्केटमध्ये येण्याचं मेन कारण सांगतो तुम्हाला. अर्जुनला खरेदी करायची होती. खरेदी कोणी केली बघा, आबीने केले खरेदी ना. अर्जुनच्या हातात एक कुत्रा दिसत नाही, कुत्र्याची मूर्ती कुत्र्याची मूर्ती. मला आहे ना माझ्या मुलासाठी काहीतरी खेळणं किंवा काहीतरी भेटवस्तू न्यायची होती पण ऍक्च्युली आहे ना इथे सर्व बंद आतमध्ये. पण ऍक्च्युली आहे ना इथे सर्व बंद झाल्या कारणाने काही घेता आलं नाही. ल शब्द वापरतो ना मित्र, ल नसून तो ल आहे. हा सचिन बाकी ना काहीतरी साई बाबा बोलो काय आता जरा तरी घे. आता दोरा तरी घे. उद्या काय नाही, उद्या वेळ नाही आपल्याला घ्यायला. उद्या घेऊ ना. लाडो काउंटर आहे मित्रांनो. दुसरं काय घ्यायचं मी काय बारीक लाडो काउंटर. आणि आता आम्ही फायनली चाललो परत आमच्या रूमच्याकडे. मग सकाळी उद्या सकाळी येऊ आम्ही हे खाण्यासाठी बघू. हे देवा. चला मित्रांनो बघा मित्रांनो आता आम्ही देवाच्या कळस दर्शनाच्या इथे आलो आहेत आणि कळस दर्शन आता तुम्ही घेऊ. आणि माझ्या बॅक साईडला बघा तुम्ही मूर्ती, किती भारी मूर्ती बघा. साक्षात साईबाबांचं इथे निवास केले होते साईबाबांनी. बघा ना बॅक साईडला. वा पालखी गार्डन. साईबाबांची जी पालखी निघाली त्यावेळेचं हे पालखीचं दिसते तुम्हाला माझ्या बॅक साईडला. मित्रांनो खूप काही बघण्यासारखं आहे शिर्डीला आणि खरं तर हाच तो व्ह्यू पॉईंट आहे. इथे फोटो काढतात सगळे लोक. आणि याच्यानंतरचा हा पॉईंट आहे. हा सोन्याचा कळस आहे, सोन्याचा. फक्त बोलण्यात नाही आहे आणि ऍक्च्युअल मध्ये सोन्याचा कळस आहे. तिथे झाडाला भारी बघत अजून काय पुढे असं दाखवण्यासारखं ते दाखवेल तुम्हाला. थोडं हे घेतं रेस्ट. साईं रहम नजर करना, बच्चों का पालन करना. साईं रहम नजर करना, बच्चों का पालन करना. रस्ता क्रॉस करून जाताना लाईटीचं रिफ्लेक्शन बघा काय रिफ्लेक्शन दिसतोय. उगाच ना उगाच यमावाल्याने एवढा कशाला काय गरज आहे घराची मित्रांनो सांगा तुम्हाला. ओय शपथ ये आर्ट तो देखा ही नहीं मैं भाई. काय कलाकृती आहे रे. वा हळूहळू चालतोय आम्ही आमच्या रूमच्या दिशेने. खरेदी तर काय नाही केली, खरेदी करण्यासाठी कुठेतरी निघालो पण आता नाही काय तिकडे त्याला तोंड पण नको दाखवू. मित्रांनो दिवस दुसरा, दुसरी सकाळ झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे दर्शनासाठी देवाच्या. आमचो काय बोलतोच बा. माझा आवाज थोडा विचित्र दिसत असेल पण ऐकायला येत असेल. पण आता झोपले त्याच्यामुळे सकाळी सकाळी मस्त वातावरणाचा आनंद घेत आम्ही जागरण करून आणि त्याच्यामुळे आवाजाचा पूर्ण होऊ शकता. हाच तो ठिकाण रात्री मी तुम्हाला दाखवला. इडली वडा मेंदू वडा खाऊन. सचिन किती रुपये पाहिजे तुला?
कोणाला पैसे पाहिजे यायला आपल्याला गरज आहे तर बोलत होता नाही ऐका आता अभी, मी अभी, आता आम्ही चाललेलो आहोत मंदिराच्या दिशेने. मंदिराच्या दिशेने चाललो. एक एक गोष्ट तुम्हाला दाखवतो. मित्रांनो बघा, ही रात्री आम्ही इथे आलो होतो. व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसलं असेल बघा, साईबाबाची मूर्ती ते भव्य दिव्य मूर्ती आहे आणि ती बाजूला जर तुम्ही बघितलं ना बघा, हा साईबाबाचा सुवर्ण मंदिराचा सुवर्ण कळस. मित्रांनो आता चालत चालत जातोय. एंट्री तिकडे आणि एंट्री वरूनच आम्ही चालत चालत जाणार आहे आणि देवाचं दर्शन घेणार. तसं दर्शन घेणार तसं लगेच निघणार आम्ही. मला उशीर होतोय कारण तर आम्हाला अनार आणि हळूहळू चालू आम्ही गेटच्या दिशेने दाखवतो तुम्हाला एंट्री कशी आता. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. हळूहळू आता जाते आम्ही. लाडू काउंटर इकडे आहे बघा. लाडू तर आम्हाला घ्यायचे. दर्शन आता मोबाईल ठेवतोय आणि दर्शनानंतर येतोय इथे. दर्शन घेतल्यानंतर मग परत मोबाईल ठेवावा लागतो. तर मित्रांनो आता आम्ही दर्शन वगैरे सगळं घेतलंय आणि दर्शन वगैरे घेऊन आताच आम्ही निघालोय आमच्या परतीचा प्रवासाला. परतीचा प्रवास म्हणजे आमच्या रूम पर्यंतचा प्रवास आहे आणि रूम पर्यंत जाऊन आता आम्ही लगेच निघणार आहेत. लाडू 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 चला चला जाऊ चला आणू शिर्डीचे लाडू. शिर्डीचे लाडू एवढे लाडू घेतले ती दुकान टाकू आम्ही घरी. आमचा विचार नाही पण नामदेव नक्की विचार आहे दुकान टाकायचा. काय बोलू तर आता आम्ही निघतोय. आता आलो आम्ही रूमवर आणि रूमवरून जायचा प्लॅन आहे. सगळे आउटफिट सगळे कपडे सगळे बूट वगैरे सगळे लाडू घेतले. आधार कार्ड मला दिलं आई माझ्या घरी माहिती. आधार कार्ड जीपे करू. आधार कार्ड घेतलं कट करतो. नंबर आहे ना अर्जुनचा, तो फोन करेल असा पण. पॅकअप झालंय. आता आम्ही जस्ट निघतोय. आता काय झालं नको रे ठेवू. बाबाचं पर्स हे माझ्याकडे. हॉटेल शताब्दी आणि AC नॉन AC डिलक्स रूम या इथे आम्ही होतो हॉटेलमध्ये आणि दिलं. चल चल सटाक चल. बैठिये जनाब बैठिये. बसलोय आणि परतीचा प्रवास मित्रांनो. तुला बघून म्या टिपलाय. अग बोरीला बोर पिकलाय.
मारुत दादा कोटावळे. मध्ये आता थांबलो आम्ही. जेवाय नाही का तो हमने को बच्चिया नॉर्मल एकदम काहीच नाही ना. तरी काय असते आलो काय आपण ओके लास्ट वक्त मेरे को है, हम अभी जाएंगे, राड़ा करेंगे मेरी जाने तमन्ना. वा 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 बघा मित्रांनो काय मागवलंय. चिकन थाली बघा काय काय अंडा करी ना सगळ्या गोष्टी येतात. अरे तू मापच नाही अंडा करी ना जा घरी. माप पाठवलाय का तू. अंडा करी आणि जा घरी. कॉल करतो. कडक रोटी एक्स्ट्रा सांगू शकतो त्याला. तर मित्रांनो आता मी पोहोचलोय लॅबमध्ये. तुम्ही विचार कराल की हा डायरेक्टली कसा काय लॅबमध्ये पोहोचला. तर मित्रांनो थोडाफार प्रॉब्लेम झाला होता, इकडेच येण्याचा प्रॉब्लेम झाला होता. तर मला यायचं होतं ड्युटीवर. तर मग मी डायरेक्टली व्हिडिओ वगैरे न करता, म्हणजे एंडिंगच्या व्हिडिओ वगैरे न करता डायरेक्टली लॅबमध्येच पोहोचलो. तर फायनली मी आता सगळं आमची ट्रिप वगैरे उरकून आता लॅबमध्ये ड्युटीवर जॉईन झालो आहे. ही आमची लॅब बॅक साईडला बघा कशी लॅब आहे. आणि हे ट्रिप वगैरे करून आता आम्ही पोचलो आहे फायनली माझ्या जॉबवर. आणि आता करतोय व्हिडिओ एंड. हा ब्लॉग इथपर्यंतच होता.
तर ब्लॉग बनवण्याचं कारण मी नेहमी सांगतोय माझ्या व्हिडिओमध्ये, ब्लॉग बनवण्याचं कारण मला फेमस वगैरे काही व्हायचं नाही आहे, एक जस्ट आठवण म्हणून आम्ही मित्र वगैरे गेलो होतो त्यासाठीच ही व्हिडिओ वगैरे हे ब्लॉगिंग वगैरे बनवतोय, त्याच्यामुळे बस एवढंच बाकी काय नाही. चला मित्रांनो, भेटत राहू असेच व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आवडलं तर व्हिडिओ लाईक पण करा. ठीक आहे, बाय.